नमस्कार, मी उपोषणकर्ता आशुर रामदेव खवळे। गेल्या 23/9/2025 रोजी पासून ते आज 26/9/2025 रोजी पर्यंत 4 दिवस सलग या ठिकाणी मी बेमुदत उपोषण या ठिकाणी करीत आहे। काल आयुक्त श्री पृथ्वीराज बीपी सर यांनी काल आमची मते जाणून घेतली। तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही जो माहिती अधिकाराचा जो मुद्दा उपस्थित केलाय तो आम्ही त्यांच्या खात्यांना कळवूच, परंतु तुम्ही जे काही जो भ्रष्टाचार झालाय की जी काही यादी आहे ती यादी कशी आहे, ती यादी तर सविस्तर तुम्ही आम्हाला मुद्देसूद द्या। कारण मुळात तुमच्या महानगरपालिकेच्या खात्यानेच या ठिकाणी मुद्देसूद या ठिकाणी माहिती दिलेली नाही। नंबर इथे 4 नंबर आहे, 1 नंबरच्या ऐवजी 4 नंबर आहे आणि शेवट हा 3 नंबर आहे। अशा सुलट याद्या या ठिकाणी दिल्यात। परंतु मला एक सांगायचं आहे, यादी ही जुनी, ही 17 ते 18 ची यादी, ही जुनी यादी आहे। या यादीमध्ये अ मध्ये 26 कामं झालेली आहेत, अ मध्ये 26 कामं झाली आहेत आणि या अ मध्ये 27 कामं झाली आहेत। म्हणजे इथं एक कामाचा या ठिकाणी फोल्ड दाखवते। दुसरा मुद्दा असा आहे, या अ मध्ये 34 कामं दाखवतात आणि इथं अ मध्ये 38 कामं दाखवतात। इथे 4चा फोल्ड दाखवत आहे। आपण मुद्देसूद अ ब क मध्ये घेऊयात। इथे अ6 आणि अ6 अशी यादी आहे आणि तिसरं अ मध्ये 3 काम आहेत, अ मध्ये 10 काम आहेत। म्हणजे जुन्यामध्ये 10 कामं दाखवतात आणि नव्यामध्ये 3 कामं दाखवतात। तर मला एक सांगायचंय की 17 ते 18 मध्ये 27 काम आहेत आणि इथं मध्ये 26 काम आहेत आणि इथं क मध्ये 35 काम आहेत, इथं क मध्ये 38 काम आहेत, इकडं ब मध्ये 30 काम आहेत आणि इथं ब मध्ये 27 काम आहेत। नवीन यादी जुन्या यादी मधला फरक असा आहे की इथे 34 कामं दाखवतात, इथे 38 कामं दाखवतात अ मध्ये, ब मध्ये 9 दाखवतात, इथं ब मध्ये 5 दाखवतात, इथं क मध्ये 38 दाखवतात, इथं क मध्ये 34 दाखवतात, इथं ड मध्ये 32 दाखवतात, इथं ड मध्ये 27 दाखवतात। आता ही यादी आहे 2019-23। इथं अ मध्ये 6, इथं अ मध्ये 6, इथं ब मध्ये 29, इथं क मध्ये 43, इथं क मध्ये 41, इथं ड मध्ये 19, इथं ड मध्ये 20, इथं अ मध्ये 3, इथं अ मध्ये 10, इथं अ मध्ये 11, इथं ब मध्ये 11, इथं ब मध्ये 19, इथं क मध्ये 10, इथं क मध्ये 8, इथं ड मध्ये 8, इथं ड मध्ये 17। असा या यादीचा या ठिकाणी घोळ आहे। तरी माझी पृथ्वीराज बीपी सरांना या ठिकाणी विनंती आहे की हा जो यादीचा जो घोळ आहे हा संबंधित तत्कालीन सहाय्यक महापालिका आयुक्त अस्मिता तांबे धुमाळ यांच्या मार्फतच झालेला आहे। तसेच तत्कालीन जनमाहिती अधिकारी तथा उपअभियंता वासुदेव कृष्णाजी कुरबेट यांच्यामुळे झालेला आहे। त्यांनी अनेक या ठिकाणी अनियमित कामं केलेली आहेत आणि आज मला या ठिकाणी उपोषण करायची वेळ येते। याच्यापेक्षा दुर्दैव नाहीये, आता हा 4था दिवस या ठिकाणी उजळलेला आहे। काल साहेबांनी शब्द दिल्याप्रमाणे आम्ही त्यांना ती यादीची सविस्तर या ठिकाणी मांडणी केलेली आहे। तर यापुढे पाहायचंय की पृथ्वीराज बीपी साहेब आम्हाला न्याय देताय का नाही। पृथ्वीराज बीपी साहेबांना माझी विनंती आहे की तर साहेबांनी
पृथ्वीराज बीपी सरांनी आम्हाला या ठिकाणी सांगितलं होतं की तुम्ही सविस्तर या ठिकाणी मुद्देसूद माहिती आम्हाला द्या, तर आम्ही त्याच्यावर अभ्यास करतो, त्याच्यावर आम्ही विचार करतो। परंतु ही सविस्तर माहिती आहे, तर सरांनी या माहितीचा विवेकवादी विचार करून सरांनी या ठिकाणी आम्हाला काल दिलेल्या शब्दाप्रमाणे आमचा विचार करावा व आम्हाला लेखी या ठिकाणी कळवावं आणि लेखी आदेश द्यावे ही विनंती।